नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 23वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ हे आपल्याला अधिक पटीने प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 23वा. श्री गणेशाय नम. नमिला गौरीचा मी नंदन, प्रथम करूने त्याची पूजन. दुर्वा जासवंदी फुलं वाहुनी गणरायाची पूजे. शारदेच्या घातला गळा, धवल पुष्पाचा हात चांगला. ज्ञानदीप लावणी आरतीला, केली आरती सद्भावे. सद्गुरूचे करुणी स्मरण, भक्तिभावे केले वंदन. आशीष त्याचा मागून घेतला त्या कार्यास. नारायण ऋषी नारदाप्रती सांगती वाल्मिकेचे राजाप्रती. ते अधिक मासाचे महात्म्य किती, एका ध्यान देऊनिया. हा अधिक मास अधिपावन, या मासीचे हरिपूजन. कैसे करील पाप शालन, एक कथा तयांशी. सौभाग्य नावाचा एक नगरीत, चित्रबाहू नामे राजा राहत. जो का असे ईश्वरनिष्ठ दक्ष प्रजापालनी. चंद्रकला तयाची राणी, सर्व गुण संपन्न सौंदर्य खाणी. पतिव्रता धर्मचारणी, लाभली असे रायाते. एके दिनी परमभाग्याने आगमन करती अगस्ती मुनी. राय त्यांचे स्वागत करुनी, केले पद प्रक्षालन. चित्रभाऊ मनी आजी मुनिवरा, परमभाग्य माझे या घरा. तुम्हा सारखा हरी सोयरा आला भाग्याने. तुम्ही ज्ञानी कृष्ण सांगते, कृष्णपदी अपार भक्ती. वैष्णव पूजनी असती, त्रिलोके सर्वदा. तुमचे करीत पाद्यपूजन, माझ्या सहित हे राज्य जाण. तुमचे पदी करतो दान, प्रेमी यासे स्वीकारा. विप्र हरिभक्त ते पूजनीय, सर्वश्रेष्ठ काया वाचा मनी. संतुष्ट सेवा करुणी, करावे वैष्णवते. या भूलोकीचे ते विष्णू स्वरूप, वैकुंठीचे दर्शन पूजन. घडता त्याचे जीवन, होय कृतार्थ मज. गर्ग सुमंत गौतम, उपदेश जो दिला उत्तम. मी तो पाळुनी नियम, वैष्णवाशी पूजितो. दानात श्रेष्ठ वैष्णवदान, इतकेच मजला असे ज्ञान. मी माझे सर्वस्व अर्पण करतो तुमच्या चरणास. याचा स्वीकार करुनी तुम्ही, करा स्वामी कृपा अवलोकन. तुमच्या कृपेने सुख संपन्न, ऐश्वर्य आरोग्य भाग भोगत असे. मज नाही काही कमतरता, धन संपत्ती आणि सत्ता. धर्मपत्नी ती प्रतिव्रता, अनेक प्रजा प्रेमळा. तव अगस्ती म्हणती रूप धरा, पुण्य शिदुरी तुझ्या पदरा. तू पूजेची वैष्णवीरा, विष्णू स्वरूप मानुनी. धन्य धन्य ती असे नगरी, जे ते वैष्णव पूजा करी. होत असे तो राजद्वारी, धन्य राजा तो राज्य तो. वैष्णव पूजा थोर राजा, विष्णूचाच अवतार. म्हणून मी नमस्कार करीतो तुला न प्रवरा. लीनता पाहुनी राजाची, निष्ठा वैष्णव पूजनाशी. भरली उजळती राजाशी, आपल्या कृपा प्रसादे. शरणागत चंद्रकला, राणीला सौभाग्यवती हो आशिष दिला. वरदहस्त माती ठेवला, ऋषीवर ते देवा. म्हणती राजा तुमच्या मनीषी, वृद्धी होऊ हरिभक्ताची. घडो सार्थकता जन्माची, तुटो बेडी मरणाची. ऐसी बोलूनी ऋषी निघाला, काय झाला राजा विचारिता. ते ऐका तुम्ही आता, चित्त एकाग्र करून या. ईश्वर दत्त त्या सुखात, मी आहे सदा तृप्त. परी एक शंका मनात, आहे माझ्या ऋषीवरा. त्या शंकेचे करावे निरासन, कोणते पुण्यपदरी म्हणून. राजवैभव मज लागले, असे जन्म ऐकोनी. राजाची विनवणी, अगस्ती ध्यान लावणी. भूत भविष्य सांगोनी, सांगते झाले राजास. राजा तवगत जन्माची कथा सांगतो एक तुझी. जेथ जोडणे या पुण्याची, घडली तुझ्या हातून. गत जन्मी चमत्कार नगरी, मन ग्रीव शुद्धते तेथ. करीत दुष्कर्मे हिंसा, नित्य करसी उदर भरण हे. तुझ चंद्रकला सुंदर नामक, स्त्रीच सद्गुणी भार्या. त्या जन्मी होती तुला लाभली. तू कुल भ्रष्ट दुष्ट, त्याच स्त्री लंपट. दुराचारी अव्यचारी खट, होतास पापी अमंगल. म्हणून तुझ्या स्वैक्यानी दूर लोटले तुझ लागून. त्यागता तुझ त्या सर्वांशी ऐसे एक वनांतरा. ते बांधून एक कुटी वनी केली तुम्ही वसती. कंदमुळे फळे मिटती उद्याभरण कारणे. कधी कधी करणी मांस भक्षण, कधी फळेचे खाऊन, कधी उपाशी राहून. जगत होता तुम्ही दोघे. एके दिनी परमभाग्याने पाहिले एका ऋषी लागूनी. जे मूर्छित शुद्धता तृष्णेने पडले होते वाटेवरी. पाहून त्यांशी ती अवस्था, दया उपसली तुझे चित्ता. उचलून झाले सांगता, निकट एका सरोवरा. तया घालून शीतल वारा. प्रेमदरे उठवसी ऋषीवरा. ते पुस्ती मला आसरा, दिला कोणी ते सांगा.
तुम्हास हे ऋषीवर मी मनग्रीव एक पामर, तुम्हा मूर्छित पाहुणी नंतर कळवली भूतदया. आता सावध तुम्ही होऊनी, स्नान करा फळे घेऊनी, मी येतो तुम्हा कारणी, क्षुब्धा शांती कराव्या. उग्रदेव स्नानाशी उठले, स्नान संध्या तर्पण केले, तोच दाम्पत्य ते आले घेऊनी फळहाराशी. पुढे ठेवणी फळ सुंदर, शीतल पाणी लोटाभर, उभयंताने जोडले करती प्रार्थना मुनिवरा. स्वीकारावी ही आमची सेवा, जेणे समाधान होईल जीवा, पुण्य भाग काही कमी पडावा. आम्ही पतित दिनांच्या, तव काय बोलते उग्रदेव, काय तुझे नाव गाव, अपरिचिताचे अन्न आम्हास्तव उचित नाही स्वीकारणे. तरी तुझा देही परिचय, वन येण्याचे काय कारण, सर्व सांगून निश्चय, मग आमचे धरावे का आचरण. मनग्रीव बोले सत्यवचन, म्हणे मी पापी दुष्ट म्हणून स्वकीयानी मला लागून आम्हा असे धाडले. येथे करीत पशुहत्या शिकारी समी जात असता, तुम्ही देखील धुळी पडता या मूर्छित अवस्थेत. असो आमची कर्म कहाणी, तुम्ही या वना लागून सांगावे काय कारण. येथे झाला ऋषीवरा. ऋषी म्हणती प्रयाग क्षेत्राशी जात असता मी वनाशी चुकलो वाट या दिशेशी, आलो अकस्मात इकडे. परी तू केलास उपकार, अन्ना वाचून मी मरणार, तोच तू दया मजवर केलीस पुण्य सवे घेऊनी. उग्रदेवाशी मनग्रीव आला स्वग्रहाशी, सेवा ऋषी करुणी पदराशी, जोडी पुण्य अक्षय. पती पत्नी सहित विप्र सेवेत, स्वदोषांची कबुली देत, क्षमा याचना झाले करीत, उभयता त्या ऋषीवरा. त्या ब्रह्मद नारद पुराणीचा चित्रभाऊच्या गत जन्माचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे झाला. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस, 23वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. इति श्री अधिक मास महात्मे 23वा अध्याय समाप्त. श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपल्याला या अध्यायाचा मराठी भावार्थ जाणून घ्यायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायचं आहे. चला तर मग श्री अधिक मास महात्मे अध्याय 23वा. चित्रभाऊची गतजन्माची कथा आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या या अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे चित्रभाऊची जी गतजन्माची कथा आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नारायण ऋषी नारदा सांगतात की पूर्वी सौभाग्य नावाच्या एका नगरीत चित्रभाऊ नावाचा एक विष्णू भक्त आणि प्रजादक्ष असा राजा राज्य करत होता. चंद्रकला ही त्या राजाची पत्नी होती. ती सर्व गुणसंपन्न पतिव्रता धर्मचारिणी होती. एके दिवशी राजाकडे अगस्ती मुनी आले. राजाने त्याचे उचित स्वागत केले. एक थोर वैष्णवभक्त म्हणून राजाने मी माझ्या राज्याचं माझे सर्वस्व तुम्हाला दान करते, त्याचा स्वीकार करा स्वामी. मी तुमच्या कृपेने सुख संपन्न ऐश्वर्य आरोग्यात भोगत आहे अशी विनंती केली. तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले, राजा जिथे वैष्णव पूजा होते त्याचा सन्मान होतो, ती नगरी आणि तो राजाही धन्य आहे. राजा हा विष्णूचाच अवतार आहे आणि तुला मी नमस्कार करतो. असे म्हणून त्यांनी राजांच्या कृपा प्रसादाने आपली ओंजळ भरली आणि राणी चंद्रकलेला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. असे बोलून ऋषी निघणारच इतक्यात राजाने त्यांना विचारले की मुनिवर, माझ्या पत्री असे कोणते पुण्य आहे की ज्यामुळे मला हे सर्व सुख प्राप्त झाले, ते मला कृपा करून सांगावे. तेव्हा राजाची ती विनवणी ऐकून अगस्त्य ऋषीने त्यांना ध्यान लावून ऐकायला सांगितले. भूत भविष्याचा वेद सांगितला. ते राजाला म्हणाले, राजा आता मी तुझी जी गतजन्माची कथा आहे ती सांगतो ते तू एकच चित्त देऊन ऐक. गतजन्मी चमत्कार नगरीत मनग्रीव नावाचा एक शूद्र राहत होता. तो कृतज्ञ, भ्रष्ट, दुष्ट आणि त्यात स्त्री लंपट होता. त्यामुळे त्याला त्याच्या स्वतःच्या घरच्याने दूर लोटले होते. तो एका वनात छोटी कुटी बांधून राहत होते. तिथे तो कंदमुळे, फळे तर कधी मांस भक्षण करून तो कधी उपाशी राहून दिवस काढत होता. मात्र एके दिवशी त्याच वनात एक ऋषी तहान भुकेने व्याकुळ होऊन मूर्छावून पडलेला होता. ते त्यांना दिसले, म्हणजे तुम्हाला दिसले. त्याची तुम्हाला दया आली. त्याने त्या ऋषींना सावध केले आणि फळे पाणी देऊन त्यांना तृप्त केले. मी अपरिचिताचे अन्न कधीच घेत नाही, त्यामुळे तुम्ही मला तुमचा परिचय द्यावा. तेव्हा मनग्रीवने आपली सर्व कर्म कहाणी सांगितली. ते ऋषी त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्या घरी घेऊन गेले आणि ते दोघे पती पत्नी त्यांची सेवा करू लागले. इथेच पद्म पुराणातील किंवा नारद पुराणातील चित्रभाऊच्या गतजन्माचा इतिहासाचा अधिक मास महात्म्याचा 23वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला ही कथा किंवा अध्याय जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.